हरपून मला म्हणाली, "हे काय करत आहात तुम्ही? जा ना तिकडे." मी म्हणालो, "सरिता थांब ना गं, बघू दे ना मला. खूपच सुंदर आहेस तू. माझ्या शहरात कितीतरी पोरी पाहिल्यात, पण तुझ्यासारखी देहभान हरपून टाकणारी मुलगी पहिल्यांदाच पाहत आहे." यावर ती लाजली आणि म्हणाली, "अहो कोणीतरी येईल ना, बघेल ना." मी म्हणालो, "तूच तर म्हटली की यावेळी इथं तर कोणीच येत नाही." ती म्हणाली, "मला आंघोळ करत करू द्या ना." मी म्हटलं, "कर ना, मी कुठे पकडलं आहे तुला?" त्यावर ती हसली आणि मी तिला म्हणालो, "मी घालून देऊ का तुझी आंघोळ?" त्याच्यावरती "नको नको" म्हणाली आणि एका हाताने आपले बुब्स लपवत दुसऱ्या हाताने शरीरावरचा फेस काढायला लागली. मी तिची चेष्टा करत होतो. ती म्हणाली, "झाली माझी अंघोळ." अशी म्हणत ती कपडे बदलायला जवळच्याच खोलीत पळाली. मीही तिच्या मागे आलो आणि रूममध्ये घुसलो. खोलीत घुसता क्षणीच मी तिला पकडलं आणि तिच्या ओल्या देहावरून चुंबनाचा वर्षाव केला. तिचे माऊ दाबले आणि तिच्या गल्यावरच पाणी मी प्यायला लागलो. ती माझ्या तावडीतून लुटण्याचा प्रयत्न करत मला विनंती करायला लागली, "नका ना, कोणी येईल ना." मी म्हणालो, "सरिता कोणीच नाहीये, थांब ना जरा." असं म्हणत तिच्या ओला स्कर्ट सोडला आणि तो तिच्या पायाशी खाली पडला. सरिता माझ्या समोर नागडी होती. तिच्या गांडीची गोलाई अतिशय सुंदर होती. मी तिच्या मांड्यांवरून हात फिरवत तिच्या पुच्छीजवळ गेलो आणि माझे बोटं फिरवायला लागलो. सरिताला सुद्धा आता काम भावना यायला लागली. मी लगेच माझे कपडे काढले आणि नागडा झालो. माझा लवडा तिच्या गांडीच्या कपारीत बसला. मग मी तिला फिरवलं आणि तिचा चेहरा हातात धरून तिच्या ओठांचे चुंबन घेतले. तिच्या डोक्यावरून पाणी जिरपत ओठांवरून खाली येत होतं. मी तिचे ते रसिले ओठ चुसायला मिठी मारली. मी तिच्या गळ्यावरून किस करत तिच्या मावांवर आलो आणि तिचे माऊ आणि निप्पल्स चोखायला लागलो. मी तसाच खाली बसलो आणि तिची पुच्छी मी माझ्या तोंडात भरली. तिची पुच्छी ओली असल्याने तिचे केस चांगले बसले होते. मी तिची पुच्छी चाटायला लागलो. सरिता कलवलायला लागली. मी तिच्या मांडीवरून हात फिरवत जांघेत आलो. तिथली अतिशय टणक आणि मजबूत अशी तिची पुच्छी मी चाटायला लागलो. ती मोठमोठ्याने कण्हत होती. आहा! उहा! मग मी तिला बेडवर बसवलं आणि माझा लवडा तिच्या तोंडाजवळ धरला. तिने तो हातात पकडला आणि चुसायला लागली. काही वेळ तिच्याकडून लंड चुसण्याचा आनंद घेतल्यावर मी तिला बेडवर लेटवलं आणि तिच्या अंगावर स्वार झालो. माझा लवडा मी तिच्या पुच्छीच्या भोकावर ठेवला आणि आतमध्ये घालायला लागलो. तशी ती ओरडली, "नका ना." मी तिच्या दोन्ही टांगांना दोन्ही हाताने बेडवर दाबल्या आणि परत लंड पुच्छीमध्ये घुसवायला लागलो. माझा लंड हळूहळू तिच्या पुच्छीत घुसत होता. तसं तिच्या तोंडातून चित्कारण्याचा आवाज आला, "आई ई." मी तिच्या तोंडात माझं तोंड घातलं आणि एक मोठा झटका देऊन तिच्या पुच्छीत माझा पूर्ण लंड सामावला. मग मी लंड आत बाहेर करायला लागलो. माझी कंबर तिच्या पुच्छीवर ठोके द्यायला लागलो. तीही झवण्याचा आनंद घ्यायला लागली. तिच्या चेहऱ्यावर मला झवण्याचा आनंद दिसत होता. तिची पुच्छी चांगलीच टाईट होती. त्या टाईट पुच्छीमुळे मला ओरगजम येण्यास सुरुवात झाली होती. तिची पुच्छीही आतून ओली झाली होती. तिची पुच्छीही आतून ओली झाली होती. मी तिला झवण्याची माझी गती वाढवली आणि एक मोठा ठोका देत तिच्या पुच्छीत माझे वीर्य सोडले. तिलाही त्याच वेळी ओनर्गसम्स आले होते. काही वेळ तिच्या पुच्छीत माझा लंड तसाच घालून ठेवल्यानंतर मी उठलो. तसा तिच्या पुच्छीतून माझ्या वीर्याचे काही थेंब बाहेर पडले. ती घाबरली आणि म्हणाली, "मी प्रेग्नंट झाली तर?" मी म्हणालो, "घाबरू नकोस. मी तुला गोळ्या आणून देईन." यावर ती पूर्ण शांत झाली. मग त्या माझ्या सुठ्या मी तिला झवण्यात घालवल्या